सॉरी सॉरी, मी तुझ्या चेहऱ्यावरचे केस फक्त बाजूला करत होतो. तुला नाही आवडलं का? सॉरी बॉस. आय एम सॉरी. नाही मला मला हे असं उठवायची सवय नाही अरे केदार, म्हणून मी घाबरले. नाही म्हणजे तू. नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे, माझं चुकलं बॉस. सॉरी. नाही खरंच आय एम सॉरी. मी 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 एवढं घाबरायला नव्हतं पाहिजे ना. मी मी उगाच एवढी घाबरले, पण खरंच. आलो. आत येऊ का? हा 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 काकू या या. काकू या ना, या या. काय ग? काय झालं? वाईट स्वप्न वगैरे पाहिलंस का? काय झालं ओरडायला? नाही काकू, ते उंदीर उंदीर गेला ना रूम मधनं, ते बघून ओरडले मी. उंदीर? कुठे आहे उंदीर? आपल्या घरात उंदीर? उंदीर? नाही नाही काकू, गेला गेला तो. माझ्या आवाजाने तो पण गेला. पळाला ना? केदार, आपल्या घरात उंदीर शिरलाय. उद्याच्या उद्या पेस्ट कंट्रोल झालं पाहिजे. आपली तारिणी घाबरते ना? काकू, उंदीर गेला, खिडकीतून गेला, मी पाहिलं ना. गेला ना? मग ठीक आहे. अगं मी तुला सांगायला काय आले होते, स्टेशन जवळ ना एक दुकान उघडलंय मोरपंखी नावाचं. बायकांच्या साड्यांपासून सगळे मॉडर्न ड्रेसेस मिळतात तिथे. चल आपण जाऊन येऊया. आणि उद्या वटपौर्णिमा सुद्धा आहे, त्याची पण तयारी करायची आहे. आज? हो, आता उद्या वटपौर्णिमा आहे तर त्याची तयारी आजच करावी लागणार ना. मला आज नाही जमणार हो. का ग? काही काम आहे का तुझं? हो, जरा महत्वाचं काम आहे म्हणून. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही निशीला घेऊन जा ना सोबत. हा सॉरी हा काकू, मला जमलं असतं ना तर मी नक्की आले असते. अगं ठीक आहे, निशीला विचारते, त्यात काय एवढं. हा हा मी आलेच आवरून येत. काय? नाही मी नाही, उंदीर. मी नाही केलं, मी काहीच नाही केलं. माझं बारीक लक्ष आहे हा तुझ्यावर. हा ताई, काय झालं? अरे एका महत्त्वाच्या बातमीविषयी तुझ्याशी बोलायचं. ओके, त्या दिवशी युवराज जो आय विटनेस घेऊन आला होता, तिथे कोणतेही ड्रग्स वगैरे नव्हते. मग पोलीस का आले होते गरबा घ्यायला? एका पोलिसाने खिशातून एक ड्रग्सचं पॅकेट काढलं, एका मुलीच्या खिशात टाकलं आणि तो जोरात ओरडला, ड्रग्स मिळाले म्हणून. तो जे काही म्हणाला ते खरं असेल तर? ऑनेस्टली मला वाटतं की आपण ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्यावं. काय पोलिसांवर आरोप हे मला पटत नाहीये. नाही, ॲक्च्युली मला सुद्धा पटत नाही आहे, पण पोलिसांनी अजून प्रेस कॉन्फरन्स कशी नाही घेतली, म्हणून मला असं वाटतंय की तो मुलगा जे काही म्हणत होता ते आपण नाकारू शकत नाही. अरे इथे चोरात चोरी झाली म्हणून बोबाटा करतोय ताई, पण लवकर सत्य तुझ्या समोर येईल. आई गो. काकू कुठे गेला होतात? अगं शॉपिंगला. आम्ही म्हटलं होतं ना मला लग्नाला जायचंय, तेच सगळं शॉपिंग. निशी, अगं उद्या वटपौर्णिमा आहे ना. आणि तुझी आणि तारिणीची पहिली वटपौर्णिमा. आय नो काकू, मी इतकी एक्साइटेड आहे माहितीये. मी ठरवलंय पुढचे 7 जन्म मला युवी सारखाच नवरा हवाय, म्हणून मी उपवास करणारे, पूजा करणारे, सगळं करणारे. कर कर सगळं कर, पण आता या बॅगा उचलायला मदत कर. माझी ना बोटं दुखायला लागली ग बॅगा उचलून. घे हे पिशव्या घे. ती घे ती घे ती घे ती घे. हा काकू, शॉपिंगला गेला होता तर मला घेऊन जायचं ना. घेऊन माहितीये ना मला शॉपिंग ये किती माझ्या room आवडते. मध्ये. आणि ॲक्च्युली या केसमध्ये आय विटनेस असणं ही फार मोठी गोष्ट आहे, आपण लाईटली नाही घेऊ शकत. ऑफकोर्स आपण लाईटली घेऊन चालणार नाही, पण तसं अजून प्रूफ पण झालं नाहीये ना. पण आपल्याकडे वेळ नाही आहे ना केदार. इतर चॅनल्सवर याची न्यूज झाली आणि आपण अजून काहीच बोललेलो नाही आहोत. किती वेळ आपल्याकडे? फ्रँकली 2 दिवस. ओके, मला असं वाटतं 2 दिवस जर या बाबतीत आपल्याला अजून काही अपडेट्स मिळाल्या तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला हे बुलेटिन रन करावंच लागेल. वी हॅव नो चॉईस. ओके ओके.
आय एम शुअर जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल आणि MNN वर फक्त सत्य दाखवलं जाईल. ठीक आहे, मी येतो. हो. हां श्वेता. तारिणीसाठी आणलेलं गिफ्ट कुठे गेलं? मी कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणार आहे. तुला काही टेन्शन वगैरे आलंय का? कसलं कॉन्ट्रॅक्ट? जाऊ दे. गिफ्ट कशाबद्दल ते सांग. ते आजपर्यंत मी फक्त मित्र म्हणून तुला गिफ्ट देत आलोय ना. आता हे फर्स्ट टाइम नवरा म्हणून गिफ्ट देतोय. उघडून बघ ना, आवडेल तुला. हा ड्रेस, हा कोणता ड्रेस आहे? आणि मी घेतलेला तो कुठे गेला? चेतना काकू, तुम्ही ड्रेस घ्यायला गेला होतात ना? ते कोणाचा तरी साखरपुडा झाला, त्यांचं लग्न आहे. हं? हो, तुम्ही हा ड्रेस घालून जाणार आहात? निशी, तू वेडी आहेस का? काहीतरी काय बोलतेस? आणि मी याच्यात घुसणार आहे का? हे होणार आहे का मला? तेही खरंच आहे म्हणा. पण काकू, मी काय म्हणते, तुम्ही ना हाच ड्रेस घालून जा. हा, सगळ्यांचं लक्ष फक्त तुमच्याकडेच राहील. काहीतरीच बोलतेस. मज्जा करते हा काकू. पण मला खरंच असं वाटतं की तुमचा ड्रेस आहे ना, तो ह्या नाईटी बरोबर एक्सचेंज झालाय. असंच झालं असेल. थांब, आता परत त्या दुकानात जाते आणि बदलून आणते. हां, छान आहे हा ड्रेस, पण थोडा मोठा नाही आहे का माझ्यासाठी?